chapter number 6, line and plane. Chapter number 6, line and plane. तर ह्या चॅप्टरचं बघा काय करायचं. नेक्स्ट पार्ट लाईन अँड प्लेन. तर याच्यामध्ये फर्स्ट असतं ते फॉर्म्युलेज आहेत. आता जे लिहायला लागलो, द वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन passing through the point. बघा, passing through the point a बार, म्हणजे a बार ह्या पॉइंट मधून पास व्हायला पाहिजे. and parallel to the vector b बार या वेक्टरला पॅरलल पाहिजे. देन we can write like this, r bar is equals to a bar plus lambda b bar, where lambda is a scalar quantity. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड बघा, याच्यात काय केलेलं असतं, आपल्याला एक पॉईंट दिलेलं असतं आणि पॅरलल टू वेक्टर बी बार असं मेन्शन करणं. ठीक आहे. सेकंड पार्ट बघा, द कार्टेशियन इक्वेशन. जर कार्टेशियन इक्वेशन सांगितलं तर हा फॉर्म्युला, द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन passing through Cartesian equation of the line passing through a x1 y1 z1 and having direction ratios. जर समजा त्यांनी पॉईंट दिला असं a आणि 3 पॉईंट दिले आणि डायरेक्शन रेशो सांगितलं ए बी सी. जर समजा डायरेक्शन रेशो ए बी सी असं 3 डायरेक्शन रेशो आणि हे 3 पॉईंट असं जर पॉईंट दिले तर आपण काय करायचं, कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणायचे x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन सी. आता जर इथं व्यवस्थित बघितलं तर x मायनस पहिला पॉईंट x1 प्लस x1, इथं मायनस x1 घ्यायचं, y1 मायनस y1, y मायनस y1, z मायनस z1 अपॉन ए बी सी अशा प्रकारे पॉईंट घेतलेत. थर्ड इक्वेशन आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. passing through point a bar and b bar. समजा असं 2 पॉईंट्स मधून पास व्हायला लागलं a bar and b bar. then we can write r bar is equals to a bar plus lambda b bar minus a bar. जर 2 पॉईंट मधून पास होत असेल तर असा फॉर्म्युला घ्यायचा. अँड कार्टेशियन इक्वेशन, याचं देखील कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन passing through a x1 y1 z1 and b x2 y2 z2 is, याचं इक्वेशन काय आहे, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. हे कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं बघा. फर्स्ट क्वेश्चन हे असं सांगितलं, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर म्हटलं. लेटस कन्सिडर आहे बघा, फाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, एका पॉईंटमधून पास होत आहे. लेटस कन्सिडर ए बार इक्वल टू काय दिलं पोझिशन वेक्टर -2i प्लस जे प्लस के अँड पॅरलल टू वेक्टर. कुठल्या वेक्टरला पॅरलल आहे, बी बार इक्वल टू 4i मायनस जे प्लस 2k. तर याचा फॉर्म्युला येतं आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर समजा आपण व्हॅल्यू पुटअप केलं तर हे असं येतं, ए बार मीन्स -2i प्लस जे प्लस के प्लस लॅम्बडा, बी बार म्हणजे 4i मायनस जे प्लस 2k. हे सिंगल पॉईंट दिल्यानंतरचा आन्सर. त्यानंतर बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन
पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, 2 पोझिशन वेक्टर दिलेत. जर 2 पोझिशन वेक्टर जर दिलं तर फॉर्म्युला कसा आहे बघा. लेट अस कन्सिडर ए बार इक्वल टू 3i प्लस 4j मायनस 7k, बी बार इक्वल टू 6i मायनस जे प्लस के, हे असे जर व्हॅल्यूज दिले तर आपण नेक्स्ट स्टेपला काय करणार बघा. आर बार इक्वल टू फॉर्म्युला येतं आहे ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. तर हे आर बारला आर बार लिहिणार. आर बारची व्हॅल्यू काय 3i प्लस 4j मायनस 7k प्लस लॅम्बडा, बी बारची व्हॅल्यू 6i मायनस जे प्लस के मायनस ए बारची व्हॅल्यू काय 3i प्लस 4j मायनस 7k. म्हणजेच नेक्स्ट स्टेप असं येतं आहे 3i प्लस 4j मायनस 7k प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट 6i मायनस 3i म्हणजे काय राहतं फक्त 3i मायनस जे मायनस मायनस 4j म्हणजे मायनस 5j, के मायनस मायनस प्लस 7, के प्लस 7k म्हणजेच 8k आणि दिस इज युअर इक्वेशन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं आहे. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट सांगितलं आहे. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स 5i 4j 3k अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज पण दिलं आहे. डायरेक्शन रेशो पण दिलं आहे. तर काय करायचं बघा. लेटस कन्सिडर ए बार दिला आहे इज इक्वल्स टू 5i प्लस 4j प्लस 3k दिलं आहे. हे जे डायरेक्शन रेशो दिलं आहे ह्यालाच काय करायचं बी बार म्हणायचं. मायनस 3 आहे तर मायनस 3i प्लस 4j आहे जे प्लस 2k. तर ह्याचा आन्सर येतं नेक्स्ट पार्ट बघा. तर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. तर ए बारची व्हॅल्यू काय 5i प्लस 4j प्लस 3k प्लस लॅम्बडा, बी बारची व्हॅल्यू काय मायनस 3i प्लस 4j प्लस 2k मायनस ए बारची व्हॅल्यू काय 5i प्लस 4j प्लस 3k. म्हणजेच आन्सर येतं आहे 5i प्लस 4j प्लस 3k प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट मायनस 3i प्लस 4j प्लस 2k, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे मायनस 5i मायनस 4j मायनस 3k. म्हणजे आन्सर येतं आहे 5i प्लस 4j प्लस 3k प्लस लॅम्बडा मायनस 3i मायनस 5i म्हणजे मायनस 8i प्लस 4j मायनस 4j म्हणजे काय 0j, 2k मायनस 3k म्हणजे मायनस k. हे झालं व्हॅल्यू ऑफ आर बार. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट दिला आहे अँड परपेंडिक्युलर टू, ह्या 2 वेक्टरला परपेंडिक्युलर म्हणून सांगितलं आहे. मग ज्यावेळेस असं परपेंडिक्युलर सांगतील तेव्हा असं लक्षात ठेवायचं लेटस कन्सिडर ए बारची व्हॅल्यू i प्लस 2j प्लस 3k घेतलं. ह्याला परपेंडिक्युलर आहे म्हटलं ह्या 2 वेक्टरला. एकाला बी बार म्हणा i प्लस j प्लस k आणि एकाला सी बार 2i मायनस जे प्लस के. तर हे जर समजा आपण 3 वेक्टर घेतलं तर फॉर्म्युला कसं येतं बघा. अ वेक्टर ए बार किंवा वेक्टर इक्वेशन पासिंग थ्रू ए बार अँड परपेंडिक्युलर टू बी बार अँड सी बार असं जर असेल तर ह्याचं इक्वेशन येतं आहे आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. हा फॉर्म्युला आहे, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला ए बार माहिती आहे, बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार कॅल्क्युलेट करायचं. बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार म्हणजे असं येतं आय जे के. बी बारमध्ये व्हॅल्यू काय 1 1 1, सी बारमध्ये काय 2 मायनस 1 1. तर याचा आन्सर येतं आहे आय रो कॉलम झाकलं की 1 1 मायनस 1 1 मायनस जे रो कॉलम झाकलं की 1 1 2 मायनस 1 प्लस के 1 1 2 मायनस 1. तर आन्सर येतं आहे आय इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1 मायनस मायनस 1 जे इंटू ब्रॅकेट 1 इंटू मायनस 1 मायनस 1 मायनस 2
के इंटू ब्रॅकेट -1 -2 म्हणजे आन्सर येतं मायनस मायनस प्लस 1 + 1 2i मायनस मायनस प्लस 3j -3k हे कशाचा आन्सर आहे बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. तर नेक्स्ट पार्ट बघा. एवढे जर व्हॅल्यू मिळालं तर पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं म्हणजे आन्सर येतं आर बार इज इक्वल्स टू ए बार म्हणजे आय प्लस 2j प्लस 3k प्लस लॅम्बडा आणि क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू 2i प्लस 3j मायनस 3k हे झालं व्हॅल्यू ऑफ आर बार. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन passing through the point of position vector passing through the point position vector दिलं -i -j प्लस 2k अँड पॅरलल टू द लाईन सांगितलं. ह्या लाईनला पॅरलल पाहिजे. मग आता आपण काय करायचं बघा. आपण असं कन्सिडर करू की समजा सॉल्व करत असताना देअरफॉर ह्या लाईनला पॅरलल म्हणून सांगितलं. तर कसं सॉल्व करायचं बघा. ॲज लेट अस कन्सिडर ए बार इक्वल टू -i -j प्लस 2k consider this as a position vector and required line is parallel to सांगितलं. required line is parallel to r bar equal to I plus 2j plus 3k plus lambda 3i plus 2j plus k. तर काय करायचं बघा. कम्पेअर विथ म्हणायचं. आर बार इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी. तर बी इक्वल टू व्हॅल्यू काय येतं 3i प्लस 2j प्लस के येतं. हे व्हॅल्यू ऑफ बी आलं. तर हे जर बीची व्हॅल्यू असेल तर नाव हेन्स रिक्वायर्ड इक्वेशन बघा. आता रिक्वायर्ड जे आपल्याला रिक्वायर्ड आहे दॅट रिक्वायर्ड इक्वेशन इज पासिंग थ्रू पॉईंट -i -j प्लस 2k दॅट इज ए बार इक्वल टू -i -j प्लस 2k अँड पॅरलल टू 3i प्लस 2j प्लस k. देअरफॉर आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो. ए बारची व्हॅल्यू काय आता -i -j प्लस 2k प्लस लॅम्बडा. बी बारची व्हॅल्यू काय 3i प्लस 2j प्लस k हे आर बारची व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए -1 2 1 दिलं. आपण काय करतो याला x1 y1 z1 म्हणणार. अँड हॅविंग डायरेक्शन रेशोज 2 3 1 ह्यालाच काय म्हणतो आपण ABC. तर फॉर्म्युला काय कार्टेशियन इक्वेशन बघा. लक्ष द्या. कार्टेशियन इक्वेशन विथ पॉईंट x1 y1 z1 असे जर 3 पॉईंट अँड डायरेक्शन रेशोज ABC असं जर असेल तर फॉर्म्युला आहे x मायनस x1 अपॉन a प्लस इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. तर व्हॅल्यू कसं येतं बघा. x मायनस x1 म्हणजे -1 अपॉन a ची व्हॅल्यू 2 y मायनस y1 म्हणजे 2 अपॉन b 3 z मायनस z1 म्हणजे 1 अपॉन
1 म्हणजे व्हॅल्यू येते एक्स प्लस 1/2 वाय मायनस 2/3 आणि झेड मायनस 1/1. यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट. ह्या पॉईंटमधून पास होत आहे. 2 पॉईंट सांगितलेलं आहे बघा. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए 2,2,1 अँड बी 1,3,0. तर आपण असं लिहिणार इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू x1 y1 z1 अँड x2 y2 z2 असे जर हे 2 पॉईंट दिले तर फॉर्म्युला काय x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. तर असं येतं x मायनस x1 म्हणजे 2 अपॉन x1 मायनस x2 2 मायनस 1 y मायनस y1 म्हणजे 2 अपॉन 3 मायनस 2. नेक्स्ट बघा z मायनस z1 z1ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन z2 मायनस z1 0 मायनस 1 0 मायनस 1 म्हणजे आन्सर येतं आहे x मायनस 2/1 सॉरी तर 1 मायनस 2 आहे अपॉन मायनस 1 y मायनस 2/1 आणि z मायनस 1/-1 हे झालं इक्वेशन. यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड इक्वेशन ऑफ लाईन. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन इफ ए बी सी आर 3 पॉईंट्स देन फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन म्हटलं आहे. मग आता कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन असं जर 3 पॉईंट्स दिले आणि परत काय सांगितलं आहे शो दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर. मग काय करायचं बघा. जर असे 3 पॉईंट दिले तर आपण काय बघितलं नाव लेट अस कन्सिडर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू कार्टेशियन पॉईंट. कार्टेशियन पॉईंट पहिल्यांदा आपल्याला 2 पॉईंट्स घ्यावं लागतील ए अँड बी. तर ए -2 3 4 ह्यालाच काय म्हणायचं x1 y1 z1 अँड बी 1,1, 2 ह्याला काय म्हणायचं x2 y2 z2 असं जर असेल तर फॉर्म्युला काय येतं आहे नेक्स्ट बघा x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. तर व्हॅल्यूज कसं येतात x मायनस -2 अपॉन 1 मायनस -2 y मायनस 3 अपॉन y2 मायनस y1 1 मायनस 3. नेक्स्ट बघा इज इक्वल्स टू z मायनस z1 ची व्हॅल्यू 4 अपॉन z2 मायनस z1 हे असं येतं. मायनस मायनस प्लस होतं x प्लस 2 अपॉन 3 y मायनस 3/-2 z मायनस 4 अपॉन -2. मग आता हे आपल्याला कार्टेशियन इक्वेशन मिळालं. ज्या वेळेस असं 3 पॉईंट देतील ए बी अँड सी तेव्हा काय करायचं बघा. हे जे सीचं पॉईंट आहे हे ह्याच्यामध्ये ठेवून व्हेरीफाय करायचं. म्हणजेच काय करायचं बघा. तर लिहिताना असं लिहायचं फॉर सी 4, -1, 0 पहिला पॉईंट एक्स कन्सिडर करायचा दुसरा वाय तिसरा झेड. तर फॉर एक्स इज इक्वल्स टू 4 म्हणायचं. इथे एक्सच्या ऐवजी 4 पुटअप करून बघायचं 4 + 2/3 आन्सर येतं 2. त्यानंतर वायच्या ऐवजी -1 वाय इक्वल टू -1 केले की वायच्या ऐवजी -1 -3/-2 याचा पण आन्सर 2. झेडच्या ऐवजी 0 -4 -4/-2 आन्सर 2. जर हे आन्सर जर सेम आलं तर असं लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ सी सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ लाईन ए बी. हे सगळे इक्वेशन सगळे आन्सर सेम येतं म्हणजेच काय हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. इट मीन्स दॅट सी लाईज ऑन
C lies on line AB. Therefore we can say that, याचा अर्थ काय, C जे आहे AB या लाईनवरच आहे. It means that A, B and C are collinear. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट द पॉइंट्स आर पासिंग थ्रू ओरिजिन म्हटलंय. त्यांचं म्हणणं काय, हे जे इक्वेशन दिलं आहे हे ओरिजिनमधून पास होतं, आपल्याला चेक करायचं. बघा, गिवन इक्वेशन ऑफ लाईन म्हणायचं. गिवन इक्वेशन ऑफ लाईन x - 2/1 इक्वल टू y - 4/2 z + 4/-2. नाव लेट अस कन्सिडर ओरिजिन पॉइंट्स. ओरिजिन ॲट 0, 0, 0. पहिलं जे पॉईंट आहे हे x असतं, दुसरं y, तिसरं z. तर आपण काय करणार बघा, फॉर x इक्वल टू 0 काय येतं, 0 - 2/1 म्हणजेच -2. फॉर y इक्वल टू 0 काय येतं आन्सर, 0 - 4/2 म्हणजेच -2. फॉर z इज इक्वल्स टू 0 काय येतं, 0 + 4/-2. आन्सर आलं -2. आता हे बघा, सगळे आन्सर सेम आले म्हणजेच आपण काय लिहिणार आता, देअरफॉर इट सॅटिस्फाईज द इक्वेशन. देअरफॉर इट इज passing through origin.